नमस्कार, तुम्हा सर्वांचे माझ्या कुकिंग चॅनलमध्ये मनापासून खूप खूप स्वागत आहे। आज तयार करणार आहे आपण कढी पकोडा, जो की प्रत्येक स्टेटमध्ये वेगवेगळ्या प्रकाराने तयार केला जातो। तर आपण आज खूपच सोप्या पद्धतीने हा तयार करणार आहोत। चला मग सुरुवात करूया। सगळ्यात पहिले इथे मी पकोड्याचं बॅटर तयार करणार आहे। त्याकरता मी 1 कप इथे बेसन घेतलेलं आहे। इथे 1/4 स्पून घेणार आहे आपण हळद, 1/4 स्पून घेतलेला आहे लाल मिरची पावडर, 1/4 स्पून घेतला आहे जिरे पावडर, 1/4 स्पून घेतला आहे धनिया पावडर आणि चवीनुसार मीठ टाकून घेऊया। अर्धा चमचा घेतला आहे ओवा। ओव्याला असं हाताने क्रश करून यात मी टाकणार, म्हणजे फ्लेवर छान येतो याच्याने। 1/4 स्पून घेणार इथे गरम मसाला। हे सर्व आपण एकत्र करून घेऊया। इथे आपण टाकू आता एक बारीक चिरलेला कांदा, 2 इथे बारीक चिरलेल्या मिरच्या। मिरच्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। आणि कोथिंबीर टाकल्या इथे मी। यात थोडं पाणी टाकू आपण आणि सगळं मिक्स करणार। पाणी एकाच सोबत आपल्याला नाही टाकायचं आहे, थोडं थोडं करत आपल्याला अंदाज येणार, त्या हिशोबाने आपण यात पाणी ॲड करूया। पकोडे टाकता येईल तेवढं घट्ट आपल्याला हे मिश्रण ठेवायचं आहे, जास्त एकदम पातळ पण नको ते। इथे मी कढीचं घोळ तयार करते। अर्धा कप इथे घेतलं आहे मी बेसन आणि 1 कप घेतला आहे दही। दही हे शक्यतो आंबटच घ्या, त्याने कढी खूप छान बनते। आता हे दोन्ही याला आपण एकत्रच छान मिक्स करून घेऊया। यात थोडंसं पाणी टाकणार। आता हे व्यवस्थित आपण एकत्र करून घेऊया। 1/4 स्पून टाकणार याच्यामध्ये हळद आणि 1/4 स्पून या चवीनुसार आपण टाकू याच्यामध्ये मीठ आणि 1 ग्लास इथे मी टाकत आहे आता पाणी। हे सगळं एकत्र मिक्स करून घेऊ आपण। इथे कढीचं बॅटर पण रेडी आहे। आता याला आता बाजूला ठेवून देऊ आपण। इथे पकोड्याचं बॅटर घेतलं आहे, त्यामध्ये 1/4 स्पून टाकलं बेकिंग सोडा आणि याला मिक्स करून घेऊ आपण। बेकिंग सोडा नेहमी सगळ्यात लास्टला ॲड करायचं, जेणेकरून ते पकोडे खूप क्रिस्पी होणार। चला तर मग आपण आता पकोडे तळून घेऊया लवकर। एका गॅसवर इथे मी तेल ठेवलं। आपण आता पकोडे तळून घेऊ आपले। गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे। स्पीड याच्यावर आपण पकोडे तळले तर ते बाहेरनं तर शिजणार, पण आतनं ते कच्चेच असणार, त्यामुळे गॅसची फ्लेम अगदी स्लो ठेवायची आहे।
जेवढे याच्यामध्ये मावतील तेवढे मी पकोडे यात टाकले। आता हळूहळू करत त्याला आपण उलटपालट करून घेऊया। गोल्डन कलर होतपर्यंत आपण या तळून घेणार आहे, म्हणजे छान क्रिस्पी पण होतात आणि खायला पण छान क्रंची क्रंची वाटतात। हे तयार आहे। आता याला काढून घेते मी। एक कढई घेतली इथे मी, त्यामध्ये 2 ते 3 चमचे तेल टाकत आहे। कढी करताना नेहमी थोडं कमी तेल लागतं। तेल जास्त गरम झालं आपण इथे अर्धा चमचा मोहरीचा टाकू। मोहरी जशी आपली तडतडली तर इथे अर्धा चमचा मी टाकणार जिरे, 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या, मिरच्या, पिंच ऑफ टाकले इथे मी हिंग, कढीपत्ता आणि सगळ्यात लास्टला टाकणार इथे मेथीचे दाणे। मेथी दाणा सगळ्यात लास्ट टाका, जर का पहिले टाकलं तर तो जळून कडवटपणा येऊ शकतो कढीला, शक्यतो त्यामुळे सगळ्यात लास्ट त्यालाच टाकायचं। आता इथे आपण आपला कढीचा जो बॅटर केलेला आहे तो टाकून देऊ एक वेळा मिक्स करून, म्हणजे खाली काही बसलं असेल लागून गेलं असणार बेसन तर मिक्स करूनच नेहमी टाका। आता यात मी साधारण 1.5 ग्लास पाणी अजून ॲड करणार। तुम्ही तुमच्या हिशोबाने यात पाणी टाका, जसं तुम्ही घट्ट खाता या पातळ त्या हिशोबाने। साधारण 15 ते 20 मिनिटं आपल्याला ही कढी आता शिजू द्यायची आहे। यात थोडं टाकणार कोथिंबीर। इथे आपली कढी रेडी आहे। आता याला थोडंसं टेस्ट अजून वाढवायसाठी याला थोडा आपण तडका देऊया। इथे मी तडका पॅन घेतला आहे, त्याच्यामध्ये 1 चमचा घेतलेला आहे तुपाचा। तूप जास्त गरम झालं त्याच्यामध्ये आपण टाकूया, इथे 1 मिरची घेतली मी लाल, त्याचे 2 भाग केले, त्याला टाकलं। यानंतर 1/4 स्पून टाकणार इथे मी लाल मिरची पावडर। ते गॅसची फ्लेम बंद केली आहे मी। जास्त गरम यात जर का आपण टाकलं तर मिरची पावडर जळू शकतं, त्यामुळे लगेच आपण आता हे कढईमध्ये टाकून देऊ। इथे मी पकोडे टाकणं विसरली, पहिले तुम्ही इथे पकोडे टाका आणि त्यानंतर तुम्ही तडका द्या, पण मी विसरून गेली त्यामुळे मी आता हे टाकत आहे पकोडे। इथे सगळे पकोडे टाकले मी, थोडंसं मिक्स करून घेऊया चांगल्याने। आपले कढी पकोडा हा रेडी झाला आहे। एक वेळा तुम्ही नक्की करून पहा, खूपच टेस्टी वाटतो खायला आणि खूप सोपी इझी पद्धत आहे। मला जर का माझी रेसिपी आवडली असणार तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आपल्या फॅमिली आणि फ्रेंड्ससोबत शेअर करा।